नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग बघा, आम्ही चाललो आहे आता मॉलमध्ये जाणार आहोत आणि बघा बाहेर पाऊस येतो आहे। तर आता आम्ही निघालो आहे मॉलमध्ये। तर कसं मॉल जवळच आहे त्याच्यामुळे बाबूला आम्ही झोपवले आणि दीक्षू आणि मी दोघीच निघाले। तर आमच्यासोबत मॉलमध्ये काय झालं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला बघूया। कसं आहे ना, मॉलमध्ये जायची म्हणजे गरजच नसते, पण खूप काही सामान संपलेलं असेल तर मग जावंच लागतं। म्हणजे कसं मॉलमध्ये गेलं की सगळं सामान एकत्र भेटतं आणि त्याच्यामुळे मग मॉलमध्ये जावं लागतं। कारण मॉलमध्ये एकदा गेलं की मग आपला फालतूचा खर्च असतो, कारण जे वस्तू दिसल्या त्या आपण उचलत असतो आणि मग आपला विनाकारण खर्च वाढत असतो, बिल जास्त होत असतो। तर मॉलमध्ये जास्त मी जायचं अवॉइड करते, पण मला जास्तच म्हणजे आता सामान घरचं संपलेलं होतं, जास्ती वस्तू घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे मग चला म्हटलं जाऊन येऊ। तर दीक्षून आम्ही दोघी गेल्या। याबद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, पण माझ्या मते तर मला मॉलमध्ये म्हणजे जास्ती खर्च होतो असंच वाटतं। तर याबद्दल तुमचे मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्की कळवा। आम्ही वरच्या मजल्यावर जात होतो आणि ज्या लिफ्टमध्ये आम्ही जात होतो त्या लिफ्टचा खूप आवाज येत होता। तर त्याच्यामुळे दीक्षूही खूप घाबरली आणि मी पण खूप घाबरली आणि लिफ्टमध्ये पण आम्ही दोघीच होत्या, त्याच्यामुळे जास्तच भीती वाटली आम्हाला। तर मी आज संध्याकाळचा स्वयंपाक आणि सोबत मी कोथिंबीर वडी बनवली होती, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।